तर आज आपण निघालोय यात्रेला खास. ते बघ, हे पण आता जी गाडी गेली ती पण यात्रेच निघाली. तर आपण निघालो आज यात्रेला. आजोळची यात्रा आपली. मामांचा फोन आला. मामा म्हणले बाच यावर्षी तर या यात्रेला. म्हणलं ठीक आहे, यावेळी सुट्टी तर भेटली, योगा सुट्टी आली. तर म्हटलं चला आपण यावेळी यात्रा जाऊया. यात्रेची धमाल तुम्हाला दाखवते घरी गेलं. आणि मुळात म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे इथली पालखी म्हणजे नागझरीची. तर ती त्या पालखीचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करीन. तर बाकीचे पण व्हिडिओ बघाच. आणि व्हिडिओ जर आवडलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आता आपण जाऊया आपण घरी पोचलो. आणि जे म्हणतात आजी लगेच बॅग ठेवा, आपल्याला जायची गाडी बघायला. माझ्या मित्रांनी गाडी घेतली. चला 2 मिनटात. मग काय बॅग ठेवली, लगेच पाण्याचा घोट प्याला, लगेच गेलो आम्ही गाडी बघायला. तर घरी आलो तर विचारलं बाकी सगळी कुठे गेली. तर आई, नाना, संजू मामा आणि बाळूमामा गेलेत रानात. तर म्हणलं चला आता आपण पण जाऊया रानात. मग मी स्वप्नील निघालो रानामध्ये आणि रानामध्ये पोचलो. तिथून जवळ आलं की लगेच आली ही जिमी. तर बघू शकता जिमीने लगेच असा आवाज घेतला आणि लगेच सॉफ्टवेअर अपडेट करून फिक्स केलं डोक्यात की आपलाच माणूस आहे म्हणून. आता म्हटलं रानात आलो तर थोडं म्हटलं काम करून तर दाखवं. मग घेतला आपला असा वेळा. चला थोडी वैरण कापू, तेवढीच आपल्या तेवढी मदत होईल. फुलाची पाकळी मदतीची आपली करावं मामाला. चला आपलं घेतलं वेळ आणि लागलो वैरण कापायला. आता सवय नसल्यामुळं वैरण काही कापता येत नाही. पटकन आपली थोडी आपली गेली. थोडं कापायला सुरुवात केली. थोडी झाली सवय. थोडंसं एक पेंटी कापली आपली. आता बास लय झालं तर कापण. मग माझं स्पीड बघून मामा म्हणले बाच द्या इकडं, तुम्हाला दाखवतं कसं कापायचं. मग काय मामाच्याकडे दिलं. मग काय आता हार्वेस्टर लावलं करा कापून टाकलं. तेवढं मामा म्हणले बाचं जावं तेवढी विहीर बघून या. खाली आपण विहीर काढली. चला म्हटलं जाऊया विहीर बघायला. तर ही बघा ती विहीर तर पाणी भरपूर होतं. तर आत्ता पाणी सध्या कमी झाले, नाहीतर पावसाळ्यामध्ये विहीर पूर्णपणे अशी तुडुंब वाहत होती. आम्ही मस्तपैकी असतो पण मामाने आम्हाला मस्तपैकी सीताफळ काढून दिली. बघू शकता कडा आहे एकदम राड असतात फळ. मग संध्याकाळी काय हानाची मग सीताफळ तेवढ्यात मग मामा म्हणाले चला वाच जाऊया घरी. वज उचलून मामाने वज घेतलं डोक्यावर. म्हटलं चला जातो आता मस्त या पवनच्या काय बघत राडा हो असं कुठं बघायला भेटतोय गावाशिवाय. मग काय सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हार करायचं विसरलो. काय करता आता. म्हटलं की चला म्हटलं थोडीफार म्हटलं करावे आपल्या जेलामध्ये. घेतले आपला हार करायला कना हार बनवले. मस्त पैकी 2 चौकटीला 2 हार, 2 गाड्यांना 2 हार बनवले. आम्ही असा हार बनवत होतो तेवढ्यात आला जयला फोन, जयच्या मित्राचा. अरे चल आपल्याला जरा जायचे काम करायचे. जय म्हटलं अरे नाही जमणार नाही आपल्याला, नाही थोडंसं काम आहे घरात त्यामुळं नाही येऊ शकत. मग काय त्याचं नाही म्हणता मित्र आला घरी. मित्र म्हटला हा बघ मस्त 10 मिनटं जायला 10 मिनटं यायला आणि 2 मिनटं काम करायला. टोटल 22 मिनटात आपण घरी पोच. पण काय करता जय म्हटलं नाही जमणार आपल्याला यायला. आता जय नाही म्हटल्यानंतर मग काय त्याने आपलं नैराश्याची गाठोडी घेतलं आणि आपलं गेला. मग हारबीर बनवून झालं की चला म्हटलं आपलं सोनं लुटायला. मग आम्ही मस्तपैकी कपडे घातले निघालो तिथून मंदिरामध्ये सोनं लुटायला. मग सोनं बिनं लुटून आल्या. मग थोडीशी यात्रा फिरली कारण आपलं संध्याकाळी जायचं होतं पालखीला. मग झोपून घेतलं जयाला आणि जयनं उठवलं. भाजी चालू कर आपलं जायचं पालखीला. घड्याळात बघतोय तर वाजले 3. चला म्हटलं आता उठलं तर आता आलोय ज्या कामासाठी ते काम तर महत्त्वाचं आहे. ते मग मस्तपैकी थोडंसं इकडे तिकडे बघितलं कोण उठलं का नाही. कोणच उठलं नव्हतं. चला आपणच उठावं. मग थोडं हळूहळू सगळी उठली.
आम्ही निघालो मंदिराकडं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काट्यातली पालखी. ह्यासाठी लोक दूरवरून बघायला येण्यात की एक्झॅक्टली काट्यातली पालखी कशी असते. तर ह्या पद्धतीनं काट्यातली पालखी असते. तर तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.